निमगिरी किल्ला, हनुमंतगड आणि नाणेघाटाचा काही परिसर आपण पाहू शकतो स्पष्ट या ठिकाणावर. हाटकेश्वर, आपला हाटकेश्वर पाहू शकतो आपण. गणेशखिंड पाहू शकतो. हाडसर किल्ला पण आपण या ठिकाणून पाहू शकतो. मडचा डोंगर, भैरवगड, आपला शिंदोळा डोंगर पाहू शकतो आपण. वेळखिंड पण या ठिकाणावर आपल्याला स्पष्ट असे दिसते. सांगनुरे हा 12 गाव पट्टा आपण स्पष्ट असा पाहू शकतो. त्याचसोबत हा हिरवाईने नटलेला सदैव परिसर, पिंपळगाव जोग्याचं हे विस्तीर्ण रूप आणि पुढे आपण पाहू शकतो तर ओतूर आळेफाट्यापर्यंत भाग आपण पाहू शकतो. त्याच्या पुढे नारायणगडाला पण आपण या ठिकाणी सहज पाहू शकतो. तर पुढे जाऊयात आपण. हा पुढे कोपरे मांडवे परिसर आणि हा कोपरे मांडवे परिसरातील एक प्राचीन शिवालय आणि या ठिकाणच्या अति उंचावर असलेलं देवस्थान म्हणजे बर्डीनाथ मंदिर किंवा या ठिकाणचं ग्रामीण नाव बरोडबा, म्हणजे सर्व यातील ग्रामीण लोकजीवन आहे. आणि या ठिकाणच्या वाड्या वस्त्या आपण पाहू शकता. आणि या ठिकाणचं वातावरण अति नयनरम्य आहे आणि या इतिहासाच्या पावलखुणा जपत असलेला हा रांजण बुरुज इतिहासाच्या पानावर आजही पुन्हा झळकावा किंवा जे पूर्वी त्याला महत्व होतं ते आजही प्राप्त व्हावं. कारण का या ठिकाणी म्हणजे निर्मनुष्य ठिकाण आहे. या ठिकाणी सहसा म्हणजे दुर्लक्षित ठिकाण झालेलं आहे. तर पर्यटन वाढीस चालना मिळावी या हेतूने मी पर्यटक गाईड आणि वनमित्र या नात्याने मी या ठिकाणी काम हाती घेतलं आणि ते उत्कृष्टपणे पार पाडण्यात मी कटिबद्ध राहिलो. आणि या ठिकाणी झाडे लावण्यासाठी बरेचसे खड्डे पण मी तयार केलेले आहेत. तर आपली आठवण म्हणून आपण या ठिकाणी हुंडी एखादी आणून लावू शकता. तर आपण वृक्षारोपण मोहीम राबवणारच आहोत. तर या वेळेस आपण एखादी हुंडी आणून लावली तर तिचं संगोपन करण्याचं काम मी करणार आहे. तर पुढे या ठिकाणचं सर्व ज्या इतिहासाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या ज्या पावलखुणा आहेत त्या सदैव निरंतर या ठिकाणी अशाच राहत जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या ठिकाणाची कीर्ती, या ठिकाणचं पावित्र्य जपावं आणि असंच ते वाढत राहावं. पुढच्याही पिढीला मार्गदर्शन लाभावं किंवा पुढच्याही पिढीला हा वारसा आपल्याला जतन करून ठेवायचा आहे. आणि